मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये काही शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे। त्यामुळे आज शेतकरी हा दफडी बजाव आंदोलन सरकारच्या विरोधात ग्रामीण भागात बघायला मिळाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या होत्या। आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कर्जाची थकबाकी 31 मार्चपूर्वी भरावी, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना केली। सगळ्याच सोंग आणता येतं, मात्र पैशाचं सोंग आणता येत नाही, त्यामुळे कर्जमाफीची अपेक्षा करणं चुकीचे असल्याचे पवार यांनी स्पष्ट केलं। निवडणुकीच्या अगोदर खोटी आश्वासने देऊन जाहीरनामा वाचून आम्ही आमचे सरकार आले तर शेतकरी यांचा सातबारा करू, कोरा हे आश्वासन निवडणुकांच्या पूर्वी देवेंद्र फडणवीस यांची होते। आता निवडून आले आणि सत्तेवर येतात शेतकरी व मतदारांना गाजर दाखवले, ना कर्जमाफी नाही शेतकरी यांच्या सोयाबीन कापसाला भाव। त्यामुळे कुठेतरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकरी ठाम आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये धडा शिकवण्यासाठी शेतकरी व मतदार सज्ज आहे। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी नवयुवक उपस्थित होते। निवडणुकीच्या आधी आताच्या मुख्यमंत्र्यांना एक आश्वासन दिलं होतं की या सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, परंतु आता सरकार सत्तेत आल्यानंतर यांनी आता 2 दिवसापूर्वी अजित पवार यांच्या अर्थमंत्री सांगतात की तुम्ही कर्ज भरून टाका आणि शासनाच्या हे जे बँकेवाले येतात हे नोटिसा पाठवा लागले कोर्टाच्या रूपानं। या नोटिसीचा जाहीर निषेध करतो आम्ही आणि आम्ही ही जे कर्ज आहे हे भरणार मुळीच नाही। त्यामुळं या सरकारला ही कर्जमाफी ही कळावीच लागेल। या अजित पवार असं म्हणतात की यानं 78,000 कोटी घालले, याच्या 78,000 कोटी जर घेतले तर 4 खेप कर्जमाफी होईल। म्हणून यांनी कोणतीही नाटकं न करता कर्जमाफी ही यांना द्यावी लागेल आणि ही आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही। इंडिया न्यूज 224 करिता दीपक देशमुख, मेहकर।